नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेवर जरा सविस्तर बोलणार आहोत. योजना आहे प्राथमिक प्रक्रिया केंद्र अनुदान योजना. ही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणजे MIDH त्याचाच एक भाग आहे. आपल्याकडे याची सगळी सरकारी माहिती आहे. तर आजचा आपला प्रयत्न हा राहील की फळं आणि भाजीपाला प्रक्रिया करणारे जे छोटे उद्योग आहेत त्यांना ही योजना कशी मदत करू शकते आणि यातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत हे समजून घेऊया. सुरुवात करूया. तर मला सांगा, ही जी योजना आहे हिचा नेमका उद्देश काय आहे? म्हणजे फलोत्पादन क्षेत्रात नक्की काय गरज आहे ज्यासाठी ही योजना आणली आहे? प्रश्न महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की फळं आणि भाज्या काढल्यानंतर त्यांचं नुकसान खूप होतं हो, ते तर आहेच. आणि बाजारात भावांमध्ये पण खूप काय म्हणतात त्याला, चढउतार असतो. बरोबर. तर या योजनेचे मुख्य उद्देश दोन आहेत. एक म्हणजे कच्च्या मालावर थोडी प्रक्रिया करायची, जेणेकरून त्याची गुणवत्ता वाढेल, त्याचं मूल्य वाढेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात थोडी भर पडेल. मूल्यवर्धन. हो. आणि दुसरा उद्देश म्हणजे या प्रक्रियेमुळे बाजारात जो पुरवठा होतो किंवा दरात जी अस्थिरता असते ना, ती कमी करायला मदत करणं. अच्छा. म्हणजे एकीकडे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं आणि दुसरीकडे बाजारात थोडी स्थिरता आणायची. हे दोन मुख्य हेतू झाले. मग यासाठी कोण अर्ज करू शकतं? कोण पात्र आहे? याची व्याप्ती तशी बरीच मोठी ठेवली आहे सरकारने. म्हणजे यात वैयक्तिक शेतकरी आहेत, ओके, शेतकऱ्यांचे गट आहेत. गट पण आहेत. हो. मग शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कंपन्या असतात म्हणजे FPCs, सहकारी संस्था, बचत गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स. अच्छा. एवढंच नाही तर ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि इतर सरकारी संस्था सुद्धा अर्ज करू शकतात. अरे वा. म्हणजे फक्त व्यक्ती नाही तर संस्था आणि गट पण यात येऊ शकतात. छान आहे. आता या अनुदानाबद्दल सांगा. ते मिळतं कसं? काय प्रक्रिया आहे? हे बघा, हे अनुदान थेट मिळत नाही. अच्छा. ते बँक कर्जाशी जोडलेलं आहे. त्याला क्रेडिट लिंक्ड बॅक एंडेड सबसिडी म्हणतात. ओके. क्रेडिट लिंक्ड बॅक एंडेड म्हणजे असं की तुम्ही आधी बँकेकडून कर्ज घ्यायचं या प्रकल्पासाठी. हो. आणि मग तुम्ही जशी कर्जाची परतफेड कराल ना, तशी तशी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होत जाते. म्हणजे परतफेडीशी जोडलेलं आहे ते. पण तुम्ही म्हणालात की यात एक अट आहे. हे केंद्र MIDHच्या दुसऱ्या कुठल्या तरी घटकाशी जोडलेलं असावं लागतं. हो, बरोबर. स्वतंत्र केंद्राला अनुदान नाही, असं का? हो, ही अट खरंच महत्वाची आहे. आणि त्याचा उद्देश असा दिसतोय की हे जे प्रक्रिया केंद्र आहे ते एकटं न पडता एका मोठ्या साखळीचा भाग बनावं. म्हणजे कदाचित तिथे जवळ एखादं शीतगृह असेल किंवा पॅक हाऊस असेल. अच्छा. किंवा फलोत्पादनाशी संबंधित दुसरी काहीतरी पायाभूत सुविधा असेल तर त्याला हे जोडावं लागतं. म्हणजे एक प्रकारचा एकात्मिक विकास व्हावा, हा त्यामागचा विचार दिसतोय. आता एका मोठ्या व्यवस्थेचा भाग म्हणून काम करेल. ओके. आता याच्या आर्थिक मर्यादा काय आहेत? म्हणजे किती अनुदान मिळू शकतं? एका केंद्रासाठी जो प्रकल्प खर्च आहे तो जास्तीत जास्त 35 लाख रुपये गृहीत धरला जातो. कमाल 35 लाख. हो. आता जर तुमचा प्रकल्प सर्वसाधारण क्षेत्रात असेल तर या खर्चाच्या 35%, म्हणजे साधारण 12.25 लाख रुपये. बरोबर, तितकं अनुदान मिळू शकतं जास्तीत जास्त. आणि अनुसूचित क्षेत्रासाठी? आणि जर प्रकल्प अनुसूचित क्षेत्रात असेल म्हणजे आदिवासी भाग वगैरे, तर तिथे 50% अनुदान आहे. म्हणजे कमाल 17.50 लाख रुपये. बापरे, 50% म्हणजे 17.50 लाख. ही तर खूप मोठी मदत आहे, विशेषतः त्या भागांमधल्या उद्योजकांसाठी. हो, नक्कीच. तिथे जास्त प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. आता कोणत्या प्रकारच्या कामांसाठी किंवा युनिटसाठी हे अनुदान वापरता येतं? काही उदाहरणं देता येतील? हो, नक्कीच. समजा आपल्याला काजू प्रक्रिया युनिट टाकायचं आहे, तर त्यासाठी लागणारा बॉयलर कुकर, कवच आणि गर वेगळं करणारं यंत्र म्हणजे शेलर सेपरेटर, मग ते लुझनिंग मशीन, साल काढायला पीलिंग मशीन, प्रतवारीसाठी सॉर्टिंग मशीन, या सगळ्या यंत्रसामग्रीसाठी हे अनुदान वापरता येतं. ओके. काजूसाठी हे झालं. अजून काय? किंवा समजा बेदाणा प्रक्रिया युनिट करायचं आहे, ठीक आहे, तर त्यासाठी चांगली वाळवण यंत्रणा लागते. सोलर ड्रायर्स असतील किंवा स्टॅकिंग आणि ग्रेडिंगसाठी सिस्टम्स लागतात. तर थोडक्यात फळं किंवा भाजीपाला घ्यायचा, त्यावर काहीतरी प्राथमिक प्रक्रिया करायची ज्यामुळे त्याचं स्वरूप बदलेल किंवा तो जास्त काळ टिकेल. अशा प्रकारच्या युनिटसाठी हे अनुदान आहे. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन आणि शेल्फ लाईफ वाढवणारी प्रक्रिया. समजलं. अर्ज करताना कोणती कागदपत्र लागतात? ती पण महत्वाची असतील. हो, ती पण तयारी ठेवावी लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँकेचं कर्ज मंजुरी पत्र किंवा किमान तत्वतः मंजुरी तरी. हो, तत्वतः मंजुरीचं पत्र तरी लागतं सुरुवातीला. मग प्रकल्पाची थोडक्यात माहिती देणारी एक टिप्पणी. ओके.
प्रोजेक्ट रिपोर्ट सारखं काहीतरी. हो, थोडक्यात. मग जागेच्या मालकीचा पुरावा लागतो, म्हणजे जमिनीचा 712 आणि 8 उतारा. अर्जदाराचं आधार कार्ड, आणि जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीचा असेल तर त्यांचं जात प्रमाणपत्र. ठीक आहे. म्हणजे ही कागदपत्र तयार ठेवावी लागतील. तर एकंदरीत बघितलं तर फलोत्पादनातलं नुकसान कमी करायला आणि शेतकऱ्याला चांगला दर मिळवून द्यायला ही योजना नक्कीच चांगली वाटतेय. हो, निश्चितच. योजनेचा हेतू चांगला आहे आणि ती एक संधी नक्कीच आहे. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा पण आहे इथे. अच्छा, काय? की केवळ अनुदान मिळून प्रक्रिया केंद्र उभारलं म्हणजे सगळं झालं असं नाही. बरोबर. या केंद्रांना यशस्वी व्हायचं असेल तर अजून काही गोष्टींची गरज असते. जसं की या केंद्रात जो माल तयार होईल त्याला चांगली आणि सातत्यपूर्ण बाजारपेठ मिळणं गरजेचं आहे. हो, मार्केटिंग महत्वाचं आहे. अगदी. मालाची गुणवत्ता टिकून ठेवावी लागेल, त्यासाठी प्रशिक्षित माणसं लागतील, कच्चा माल नियमितपणे मिळेल याची खात्री करावी लागेल. या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत. हो ना. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा उरतो की अनुदान तर मिळालं समजा, पण ही केंद्र खऱ्या अर्थाने यशस्वी आणि टिकाऊ होण्यासाठी आणखी कोणती मदत किंवा व्यवस्था गरजेची असेल याचा विचार करणं पण महत्वाचं आहे, नाही का?